हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकता हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे। याच्यावरती सुंदर असं आता डिझाइन बनवायला घेऊया। अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे। गळ्याची मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेली आहे, गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेतलेली आहे। 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे पट्टीने एक बॉक्स तयार करून घेऊया। तर गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। गळ्याचा आकार आपण इथं पान गळ्यामध्ये देणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा शेप दिलेला आहे आपण इथं। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपण इथं 2-2 इंचावर मार्किंग करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपण इथं लाईन ड्रॉ करून घेऊन खालच्या साईडला पण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गळा जो आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडला पण आपण पलटून याला मार्किंग करून घेऊया गळ्याला। तर दोन्ही साईडला आपण इथं गळा जे आहे तर मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर आतला जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे गळा आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला आपण अगोदर इथं टिप मारून घेऊया। तर अशा प्रकारे खालच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तराने ब्लाउज पीसला ओपन करून अस्तरवरती आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे। तर दाब टिप आपण इथं मारून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तराने ब्लाउज पीस पलटून घेऊन आपण इथं ब्लाउज पीस वरती टिप मारून घ्यायचं आहे परत। त्यानंतर आपण इथं साईडला पण टिप मारून घेऊया। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे। तर गळ्याला पण आपण इथं टिप मारून घेऊया। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण साईडला आपण इथं टिप मारून घेत आहोत। साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडे मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दोन्हीकडे आपण टक्स जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला एक पॅच लावायचा आहे। पॅच लावण्यासाठी आपण इथं वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। अस्तरच्या खालच्या साईडला ठेवून आपण इथं याला सेट करून साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे। जेव्हा टीप वगैरे टाकतो कापड इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे। अगोदर आपण जिथं टीप मारलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला परत एकदा इथं टीप मारून घ्यायचं आहे। बघू शकता जिथं आपण टीप मारलेले आहे त्याच्यावरच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। त्यानंतर आपण इथं गळा जे आहे कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला इथं पूर्ण गळा जे आहे इथं कट करून घ्यायचा आहे। साइडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथं।
गळ्याच्या साईडला. तर अशा प्रकारे आपण इथं कट. त्यानंतर खालचा जो कपडा आपल्याला इथं वरती असं फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कपडा आपण इथं वरच्या साईडला पलटून घेऊया. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग आपण इथं दाब टीप मारून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपण इथं ब्लाउजला उलटं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता जिथं आपण साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता साईडला आपण इथं 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेलं होतं ना, त्याच्यावरती आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर टीप आपण इथं मारून घेतलेला आहे. खालच्या साईडला पण कापड जे फोल्ड करून टीप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा आपल्याला अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे. आपला खालचा ब्लाउजचा कपडा कट नाही झाला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं सावकाश कट करून घेऊया कापड. तर अशाच प्रकारे आपण इथं दुसरीकडचं पण कापड जे आहे कट करून घेत आहोत. तर फिनिशिंग आपण इथं पॅच आणि गळा जे आहे तयार केलेला आहे ह्याच्यावरती आता इथं फ्लावर बनवायला घ्यायचं आहे आपल्याला. इथं फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे. त्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. तर टीप आपण मारलेलं आहे. त्यानंतर कापडला आपण इथं पलटून घेऊया. तर ह्याच्यावरती प्लेट्स टाकून घ्यायच्यात आपल्याला अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर सुई दोऱ्याने आपल्याला इथं अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं फ्लावरला गाठ मारून घ्यायचा आहे. तर सुंदर असं आपण इथं फ्लावर आपण तयार केलेलं आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला फ्लावरच्या खालच्या साईडला लावण्यासाठी छोटंसं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे दोन्ही लटकनला. तर लटकन जे आपण इथं ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन तयार केलेलं आहे. तर ब्लाउजच्या खालच्या साईडला आपण हे लटकन जे आहे लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला ठेवून टीप मारून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. त्यानंतर आपण इथं सेंटरमध्ये फ्लावर ठेवून साईडला टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना पानगळा खूप आवडत असतो. तर पानगळ्यावरची कशी डिझाईन बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर साईडचा एक्स्ट्रा कापडा आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं अगोदर गळ्याला लेस लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सिंपल असं आपण इथं लेस घेतलेला आहे. पूर्ण गळ्याला अगदी गळ्याच्या जवळ आपण इथं ठेवून इथं लेस लावून घेत आहे. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला पण लेस लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं पॅचच्या साईडला ठेवून आपण इथं लेस लावून घेत आहे बाहेरच्या साईडला. तर एकीकडे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. तर लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर गळ्याला आपण इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकनला तयार करून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन व्हिडिओ डिझाईनचे तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर अशा प्रकारे सिंपल असं आपण इथं गळ्याला लावण्यासाठी लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या गळ्याला आपण इथं लावून घेऊया.
किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. काही कस्टमरला नवनवीन डिझाईन बनवायचं असतं, डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. वरचा जो नॉट आहे आपण इथं बांधून घेऊया. त्यानंतर आपल्याला फ्लावरच्या वरती एक बटन लावून घ्यायचं, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल. तर कमी वेळात आणि खूप सुंदर असा आपण डिझाईन इथं तयार केलेला आहे सोप्या पद्धतीने. बघू शकता फिनिशिंग पण आपली खूप छान आलेली आहे. बऱ्याच बायकांना पान गळा हा खूप आवडत असतो, तर पान गळ्यावरची डिझाईन तुम्ही पण अशी एकदा नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये सध्या हा पॅचचा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.